आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावनाताई, हा तुमचा गुन्हेगार आहे, याला तुम्हीच शिक्षा द्या। याला मारून काय उपयोग आहे? त्यापेक्षा ज्यांनी माझ्या गळ्यात खरंच मंगळसूत्र घातलंय ना, त्याला माझ्या समोर उभं करा सिद्धिराज। प्लीज प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे, कारण तो माझा खरा गुन्हेगार आहे। एवढे पैसे सहजपूर्ती मीच पटकन जवळच्या नर्सरीत जाऊन गार्डनिंग साठी लागणारं सगळं सामान घेऊन येते। उगाच जयंतची वाट बघत बसून कशाला वेळ वाया घालवायचा। आणि तसंही जयंतने आता मला दार उघडण्याचा ऍक्सेस दिलाय, त्यामुळे मी केव्हाही बाहेर जाऊ शकते। चला जान्हवी मॅडम, लागा कामाला। कसलं भारी वाटतंय बाहेर येऊन। दादा गेट उघडा। कुठे निघालात मॅडम? दादा असं का विचारताय तुम्ही? बाहेर जायचंय मला। सॉरी मॅडम, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। का? मॅडम, साहेबांची परवानगी असल्याशिवाय मी कोणालाही घराच्या आतमध्ये सोडू शकत नाही किंवा बाहेर पण। दादा तुम्ही विसरताय का? तुमच्या त्याच साहेबांची बायको आहे मी। माफ करा मॅडम, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण माझ्या पण नोकरीचा प्रश्न आहे। साहेबांनी सांगितलेले नियम मला पाळावेच लागतात। जर मी माझं काम बरोबर नाही केलं तर माझी नोकरी जाईल हो। प्लीज मॅडम, थोडं समजून घ्या ना। दादा हो असं काय करताय? मला जायचंय बाहेर। प्लीज मॅडम। बरं ठीक आहे। हॅलो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडमला बाहेर जाऊ दिलं नाही। हो सर, हो ठीक आहे। पिंकी, माझी आई मला म्हणत होती त्या दिवशी मंदिरात ज्या माणसानं देवीचं मंगळसूत्र चोरलं ना, त्या माणसाचा जर स्पर्श तिला झाला तर ती त्या माणसाला ओळखू शकते। बरं, त्याच्यानंतर परत भेटला होता बरं का तिला तो, पण तिला दिसत नाही ना, तो निघून गेला। तिनं मला सांगितलं तर मी त्याच्या मागं मागं गेले, पण तोपर्यंत तो माणूस निघून गेला होता। गर्दी होती रे, मला दिसलाच नाही।
हो मी बरी आहे. आरती मी तुझी माफी मागायला आले होते. अय्यो, माफी का? अगं आत्ताच तुमचं लग्न झालंय, तू पहिल्यांदाच या घरी आली आहेस. खरं तर तुझं खूप कौतुक व्हायला हवं होतं आणि घरातलं वातावरणही आनंदी हवं होतं, पण माझ्या या मंगळसूत्रामुळे सगळंच विस्कटलं. ताई, तुम्ही काय सॉरी म्हणताय? अहो, उलट केवढं झाक स्वागत केलं तुम्ही आमचं. खरं तर आम्ही न सांगता लग्न केलंय. माफी तर आम्ही तुमची मागितली पाहिजे. अगं नाही ग, असं काही नाही. काय नणंद भाऊजीच्या गप्पा सुरू आहेत वाटतं. काय ग, घर पाहिलंस का? कसं वाटलं घर? बाबा, झाक आहे एकदम. बरं आहे, दोघं आता दमला असाल, जरा आराम करा. जाग. भावना, एक बोलायचं होतं बाळा. म्हणजे हे बघ, तुझी मानसिक अवस्था काय कळतंय मला, पण तरी मनात एक विचार आला होता. आपलं व्यंकी असं लग्न करून आलाय, आपल्याला सागर संगीत काही करता आलं नाहीये, पण अगं नवी नवरी घरात आलीये, तेव्हा मला वाटत होतं की किमान एक सत्यनारायण घालावा घरात. तुला चालेल का ग? अगं आई, असं चालेल का काय विचारतेस? उलट मला आवडेल. अगं नाही, म्हणजे तुला असं वाटायला नको की आई तुझ्या मनाचा विचारच करत नाही. असं काही वाटणार नाही मला. आणि अगं एकत्र कुटुंब असल्याचा हाच तर फायदा आहे ना. म्हणजे एक माणूस जर का उदास असेल, नाराज असेल, तर त्याची नाराजी जास्त वेळ टिकूच शकत नाही, कारण घरातला दुसरा माणूस आनंदी असतो ना, मग त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते. हा एवढा समजूतदारपणा कुठून आणतेस का बाळा? ताई, अगं काय सांगतेस? जयंत त्या माणसाला घरी घेऊन आला होता आणि जयंतने सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ताई, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हो अगं, पण शानू, ताई, बहुतेक जयंत आला वाटतं. मी तुला नंतर कॉल करते. बाय. शानू. जयंत, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझ्या भावनाताईवर आलेलं एवढं मोठं संकट दूर झालंय. तुझ्या घरच्यांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे ना की मी घरी येण्याआधीच तुला सगळं कळलं, पण मला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागलेच नाहीत. ग्रेट. आणि ऐक ना, भावनाताईंनी सुद्धा तुला थँक्यू म्हटलंय. आणि काय रे, तू आज मीटिंग कॅन्सल केलीस आणि सासवडला गेलास, हे मला का नाही सांगितलंस? कारण मला तुला सरप्राईज द्यायचा होता. हे बघ जानू, सकाळी जेव्हा तू भावनाताईशी बोलत होतीस तेव्हा तुझा चेहरा किती डल झाला होता. आणि तुला तर माहिती आहे, मी तुला कधीच डल आणि सॅड बघू शकत नाही. मी ऑफिसला निघालोच, पण माझ्या डोळ्यासमोरचा तुझा तो डल चेहरा जाईच ना. आणि त्यात तुला हर्ट केल्याचं गिल्ट सतत माझ्या मनाला खात होता. म्हणून मी लगेच मीटिंग कॅन्सल केली आणि म्हटलं, ह्या प्रकरणाशी आधी डील करूया.